ठळक घडामोडी. पनवेल कळंबोली येथे शनिवारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने कोकणातील प्रवाशांनी दिवा स्थानकात रुळावर उतरून रेल रोको केला. त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. सकाळी 9 वाजता हा रेल रोको सुरू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सकाळी 10 वाजता आंदोलकांना बाजू केले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली. परंतु रेल्वे गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे शनिवारी दुपारी रुळावरून घसरले होते. या मालगाडीवर लोखंडी कॉईल होते. डबे रुळावर आणताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे दिवसभर या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून कोकणात कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांना कोकणात जाता आले नाही. प्रवासी रात्रीपासून रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीची प्रतीक्षा करत होते. रविवारी सकाळी 9 वाजता दिवा स्थानकात काही प्रवाशांनी रेल्वे रुळा उतरून उपनगरी रेल्वे गाडी अडवली. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदार महिला प्रवाशांचे हाल झाले. 1 तास रेल रोको सुरू होता. उपनगरी प्रवाशांना नेमके काय घडले आहे याबाबत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे काही प्रवासी रुळावरून चालत निघाले होते. सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिसांनी रेल रोको करणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर ती वाहतूक सुरू झाली. ठाणे महानगरपालिकेचा 41वा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जव्हारबाग अग्निशमन केंद्राचे केंद्र प्रमुख संदीप कदम आणि बाळकुम अग्निशमन केंद्राचे केंद्र प्रमुख प्रकाश काकळीच यांनी केले. ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहात पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, वर्षा दीक्षित, अनघा कदम, गजानन गोतपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार, शंकर पाटोळे आदी यावेळी उपस्थित होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महान नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी मात्र ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पान गुटखा थुंकून रंगवलेल्या भिंती स्वच्छ केल्या. त्यांच्यासोबत विविध सामाजिक संस्था, ठाणे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत साफसफाई मोहीम यशस्वी केली. 1 तारीख 1 तास 1 साथ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता ही सेवा श्रमदान उपक्रमाअंतर्गत सोसायटी, शाळा, आरोग्य केंद्र, TMTचे बस आगार यांच्या आवारापासून रस्ते आणि उड्डाणपुलाच्या खालील जागापासून ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत सकाळी 10 पासून स्वच्छतेसाठी श्रमदानास सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी सकाळी 6 वाजता सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्याची साफसफाई करण्यात आली होती. या रस्त्यावर झाडू हातात घेऊन राजकीय नेते मंडळींनी स्वच्छता मोहीम आटोपात घेतली. मात्र पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी माझीवडा उड्डाणपुलाखालील स्वच्छता उपक्रम झाल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील पान व गुटख्याने थुंकून रंगवलेल्या भिंती स्वतःच्या हाताने स्वच्छ केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार यांच्यासह संत निरंकारी मिशनचे अनुयायी व नौपाडा रक्षकचे किरण नागती सहभागी झाले होते. तसेच फलाट क्रमांक 2 बाहेरील परिसर पादचारी पुलाची साफसफाई करण्यात आली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए।
एएनएम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आज देशात महात्मा गांधीच्या नावाने एक बाजू विश्वगुरु विश्वभर फिरताना गांधीजींना प्रणाम करतात, त्यांच्या समोर मस्तक टेकतात, तर दुसरीकडे भारतातल्या वाराणसी सारख्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी एक मोठी योजना स्मार्ट सिटी सारखी आणण्यासाठी म्हणून सर्व सेवा संघाला लाल बहादूर शास्त्रींनी दिलेली जमीन जी रेल्वेच्या मालकीची नाही त्यावरील गांधी विद्या संस्थेची प्रत्येक इमारत उद्ध्वस्त करतात। 40,000 गांधी विद्या देणारी पुस्तके धुळीत फेकली जातात। त्यामुळे या विरोधात सत्य आणि असत्यमध्ये एक भिंत उभी राहणार आहे। त्यामुळे सत्य आणि अहिंसेची असलेली गांधीजींची विरासत ती आम्ही विचारात घेत आहोत। गांधीजींनी शिक्षण व स्वास्थ्य, विकास, प्रकृती संवर्धन या प्रत्येकाची जाणीव समाजात निर्माण केली आणि इंग्रजी हुकुमातीच्या विरोधात लढत असताना स्वदेशी भारत त्यातील तिरंग्यातला एक एक रंगाला अर्थ प्रदान केला। हा प्रत्येक रंग कुचला जात आहे, संविधानिक अधिकार हिरवला जात आहे। महिला श्रमिकांचे संघटन, अर्थव्यवस्था गैरबरोबरी, विषमतेवर आधारित आहे। ती नाकारताना गांधीजींचा विकल्प अर्थकारणातला, राजकारणातला आणि जीवन प्रणालीतला सुद्धा आठवणीत ठेवून पुढे जात आहेत। गांधी विचारांची हत्या करण्याचा खुला अजेंडा राबवला जात आहे। एकीकडे कोणी म्हणतो गोडसेंची मूर्ती उभारू, कोणी म्हणतात गांधीजींनी या देशाला बर्बाद, कुणी त्यांचा नेहरूंचा इतिहास वेगळा होता, ते कोणालाही मानत नाही। आम्ही गांधी, फुले, शाहू महाराज, आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी मिळून दिलेली लढत, मंगल पांडेने, ओबेद उल्लाने आझादीसाठी दिलेली जान, बिरसा मुंडा आणि टंट्या भील या सर्वांना मानतो। आमची प्रेरणास्थाने, प्रेरणास्थळे, प्रेरणा केंद्रही उद्ध्वस्त केली जातात, तर जाती धर्माचे राजकारण चालले आहे। तर जाती धर्मावर अर्धवट वोट बँक मिळेल ती टिकवतात, हिसकवता येईल असे मानणारे राजकारण आम्ही नाकारतो, असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या। वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्था मर्यादित यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीने सभासदांच्या एका बैठकीचे आयोजन
वर्तकनगर येथील साई समिती हॉल येथे करण्यात आले होते। या बैठकीमध्ये संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। तसेच संस्थेच्या वार्षिक कामकाजाची माहिती देण्यात आली। सदर संस्था गेली 50 वर्ष नफ्यात असणारी ठाणे जिल्ह्यातील एकमेव संस्था मानली जाते। या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ व अध्यक्ष श्री वसंत साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर उपाध्यक्ष भरत काळे यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला। तसेच यावेळी संचालक मंडळावरील सर्व संचालक उपस्थित होते। तर काही आमच्या ही संस्था जर आहे ते 1973 मध्ये स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन ही संस्था स्थापन केली आणि त्या लोकांनी आता 50व्या वर्षात पदार्पण आपण करत आहोत। त्यामुळं त्यांचे आम्ही ॲड्रेस शोधून काढले आणि त्यांच्यामधला कोणी फॅमिलीमधले कोण लोक आहेत तर त्यांना आम्ही इकडे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांना इथे नियोजित केलेलं आहे। आणि काय आहे की त्या माणसांनी संस्था तयार केली तर त्यांनी एक अशा प्रकारची संस्था आपल्याकडे तयार केलेली आहे, तर त्यांचं आपणाला श्रेय आहे त्यांच्यामध्ये पण, आणि त्यांचं आपण हे केलेलं काम कार्य आपण विसरू शकणार नाही या दृष्टिकोनातून, त्याला उन्नतीच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा सत्कार केलेला आहे। कारण त्या लोकांना माहिती पण नसेल की कदाचित फाउंडर मेंबर आमचे वडील आहेत, त्या पद्धतीने आम्ही त्या लोकांना बोलवून इथे त्यांचं सत्कार नियोजित केलेला आहे। एकंदरीत संस्थेचा 50 वर्षाची वाटचाल कशी राहिली? 50 वर्षामध्ये संस्थेची वाटचाल आहे आर्थिकदृष्ट्या तर आधी प्रगतीपथावरती आहे। याच्या अगोदरची जी प्रगती होती त्या प्रगतीमध्ये ह्या 5 वर्षामध्ये तर आपण 10 पटीने आपण आर्थिक प्रगती आपण त्याच्यामध्ये केलेली आहे संस्थेची। तसेच संस्थेची जागा ही म्हाडाच्या जागेवरती असल्यामुळं ती स्वतःच्या ओनरशिपमध्ये नव्हती, तर आता आम्ही लवकरच ती आपली संस्थेची जागा म्हाडाकडून ओनरशिपमध्ये करण्याचा आम्ही संचालक मंडळ आम्ही प्रयत्न करू। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।